नमस्कार. आर न्यूजच्या बुधवार दिनांक 8 एप्रिलच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत. महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा 24 कॅरेट दर आहे 1,52,500, 22 कॅरेट दर आहे 1,40,300, तर 1 किलो चांदीचा दर आहे 2,48,000. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या किचन मधला अविभाज्य घटक असणारा HP चहा. जसा हवा तसा चहा. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा. आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात कोल्हापूर येथे अनुभव मंडप कार्यक्रम उत्साहात संपन्न. जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार. महात्मा बसवेश्वरांच्या विचारावर मार्गदर्शन. कोल्हापूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताहास सुरुवात. 8 ते 14 एप्रिल दरम्यान विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन. व्याख्याने, स्वच्छता अभियान, रक्तदान व प्रश्नमंजुषा उपक्रमांची मालिका. चंदगड तालुक्यातील शिनोळी बुद्रुक येथे भव्य कुस्ती स्पर्धा उत्साहात. कामेश कंगराळीचा दमदार विजय. स्थानिक मल्लांचाही उत्कृष्ट खेळ. थरारक लढतींनी प्रेक्षक मंत्रमुग्ध. पारंपरिक कुस्तीला मोठा प्रतिसाद. गडिंग्लज येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान संपन्न. 24 तासांच्या कार्यशाळेत कार्यकर्त्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन. हिंदुत्व, राष्ट्रभक्ती आणि संघटन बळकटीसाठी विशेष भर. रावसाहेब अण्णा कित्तूरकर ज्युनियर कॉलेजमध्ये स्व ओळखीवर व्याख्यान. प्राध्यापक विश्वनाथ पाटील यांचे विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन. स्वतःची ओळख आणि आत्मविश्वास हेच यशाचे गमक असल्याचा संदेश. गडिंग्लज तालुक्यातील चनेकुपी येथे प्लास्टिक मुक्तीसाठी जनजागृती रॅली. जिल्हा परिषद सदस्य अमर चव्हाण यांचे कृतीतून बदल घडवण्याचे आवाहन. विद्यार्थ्यांकडून कचरा व्यवस्थापनाचे प्रत्यक्ष धडे. ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग. परिस्पर्श योजनेतून गुणवत्ता वृद्धीसाठी हलकर्णी महाविद्यालयाचा पुढाकार. नॅक मूल्यांकनासाठी शिक्षकांना प्रशिक्षण व कार्यशाळांचे आयोजन. संशोधन, नवोन्मेष आणि शाश्वत गुणवत्तेसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन. जागतिक आरोग्य दिनानिमित्त गडिंग्लज येथे सेवा सदन स्कूल ऑफ नर्सिंगची जनजागृती फेरी. पथनाट्याद्वारे आरोग्य, स्वच्छता व व्यायामाचे महत्त्व पटवले. नागरिकांना आरोग्यदायी सवयी अंगीकारण्याचे आवाहन. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.